आज आमच्याकडे दिवसातून 4-4दा ऋतू बदलले आणि ते कसे बदलले ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मग काय सकाळी सकाळी आमच्याकडे उन्हाळा होता म्हणून उन्हाळ्यात मी कोंबड्या सोडून दिल्या. मग काय उसापासून बनतो गुळ, कोंबड्यांना भूक लागली होती म्हणून टाकून दिले डायरेक्ट तांदूळ. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपल्या राधाला ताण लागली होती म्हणून पाणी पाजायला आणली होती कुंडीवर. मग काय राधाला पाणी पाजून झालं होतं, म्हशीला पण पाजून झालं होतं, वासरी पण पाजली गेली होती, पण फक्त गाय राहिली होती. गायीची शिंग तुम्ही पाहू शकता बरं का. मागच्या 3 दिवसापूर्वी आमच्या गावाला होता पावसाळा. पावसाळ्यामध्ये पडल्या गारा मशीनला टाकून दिला मग मी डायरेक्ट चारा. गाई मशीनना मी चारा 12 वाजताच टाकून दिला होता, पण आमच्याकडे उन्हाळा 2 वाजेपर्यंत होता. डायरेक्ट 2 वाजता झोपून उठल्यानंतर आमच्याकडे डायरेक्ट पावसाळा सुरू होऊन गेला होता. तुम्ही बघू शकता. लेकिन 1 सेकंड. आणि पावसाळा सुरू होताच पावसाळ्यामध्ये थोडं थोडं पाणी पडायला पण लागून गेलो होतं भाऊ. त्यानंतर मी आणि काका निघालो होतो सटाण्याला, कारण की 1.5 तासाचा पावसाळा संपल्यानंतर आमच्याकडे उन्हाळा चालू होऊन गेला होता लगेच. तर जयशंकर मित्रांनो, घरी आल्यावर आमच्याकडे तर उन्हाळा होता पण समोर पूर्ण पावसाळा दिसत होता भाऊ. अरे कहना क्या चाहते हो. मग काय शेवटी आमच्याकडे पावसाळा लागून गेला भाऊ. आणि असे नवीन ब्लॉग बघून हसण्यासाठी हर्षद चव्हाण याला फॉलो करून घ्या.